कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर त्या भागात सक्षम दळणवळण व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत कोकण हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही दळणवळणाच्या मर्यादांमुळे विकासाच्या शर्यतीत मागे राहिला होता. मात्र आता कोल्हापूर वैभववाडी या नव्या रेल्वे प्रकल्पामुळे कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प नेमका काय, या प्रकल्पाचा इतिहास, आर्थिक आणि सामाजिक भरभराटीसाठी या प्रकल्पाचं नेमकं महत्त्व काय आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. कोकणातील नागरिक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईशी जोडलेले असले तरी देखील व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने त्यांचा मुख्य संबंध पश्चिम महाराष्ट्राशी आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये लागणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तू कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा बेळगाव येथून येतात. मात्र या दोन भागांमधील दळणवळणाची साधनं मर्यादित आणि कठीण असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. वळणावळणाचे घाटमार्ग आणि वेळखाऊ प्रवास यामुळे रेल्वे मार्गाची गरज अधिक प्रकर्षाने अधोरेखित होते. याच कारणामुळे वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने जोर धरत होती. या प्रकल्पाला गती देण्यात बंदरे व मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कोकण किनारपट्टीवरील जयगड, रेडी, आंग्रे आणि विजयदुर्ग यासारख्या महत्त्वाच्या बंदरांच्या विकासासाठी सक्षम दळणवळणाची गरज त्यांनी सातत्याने अधोरेखित केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला धोरणात्मक पाठबळ देत निर्णायक भूमिका बजावली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या रेल्वे मार्गाच्या उभारणीचा निर्णय जाहीर करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष गती दिली. दीर्घकाळ प्रलंबित असलेले कोकणवासियांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. सुमारे 108 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असणार आहे. डोंगराळ भूप्रदेशातून मार्ग काढताना अनेक बोगदे आणि पूल उभारावे लागणार आहेत. मोठ्या प्रमाणावर भूसंपादन, आर्थिक गुंतवणूक आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर यामुळे हा प्रकल्प खर्चिक असला तरी त्यातून मिळणारे भविष्यकालीन फायदे दीर्घकालीन आणि व्यापक असतील. या मार्गामुळे कृषी आणि मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रालाही नवं बळ मिळेल आणि कोकणात अधिक पर्यटक आकर्षित होतील. याशिवाय उद्योग आणि व्यापाराच्या नव्या संधी देखील निर्माण होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या संधी अधिक वाढतील. यामुळे मुंबई आणि मोठ्या शहरांकडे होणारं स्थलांतर देखील कमी होण्यास आणि स्थानिक पातळीवरच विकासाला गती देण्यास मदत होईल. कोकण रेल्वे आणि महामार्गानंतर आता पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला अधिक वेग मिळेल. हा प्रकल्प केवळ एक रेल्वे मार्ग नसून संपूर्ण प्रदेशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरण्याची क्षमता यामध्ये आहे. अर्थात हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि प्रभावी अंमलबजावणी देखील तितकीच आवश्यक आहे. शासनाच्या निर्णयांसोबतच जनतेच्या अपेक्षाही या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर केवळ भौगोलिकच नाही तर विकासाच्या दृष्टीनेही मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासात एक नवा टप्पा जोडला जाईल हे निश्चित. या प्रकल्पावरची आणि या मार्गाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.